होळीचा आजचा दिवस आहे आणि खरं तर आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। मुंबईतल्या वरळी बीडीडी चाळीमध्ये टोरेस घोटाळ्याच्या विरोधातली होळी तयार करून आमिषांना बळी पडू नका असा संदेश इथल्या तरुणांनी खरं तर मुंबईकरांना दिलेला आहे। आणि बीडीडी चाळींमधली जी होळी असते ती वेगवेगळ्या गोष्टींसाठी वैशिष्ट्यपूर्ण असते। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आहेत सध्या आपल्यासोबत, त्यांच्याकडनं या संदर्भातली आपण माहिती जाणून घेऊया। उमेश, खरं तर वरळी बीडीडी चाळींमध्ये समाज प्रबोधनपर संदेश देऊन होळी साजरी करण्याची परंपरा आहे आणि अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे दरवर्षी होळीच्या निमित्तानं सुद्धा तिथं साकारले जात असतात। काय नेमकं चित्र आहे सध्या, दृश्य काय दिसतंय बीडीडी चाळींमध्ये सध्या? होळीचा किती उत्साह आणि आनंद आहे? अजिंक्य, जसं तू म्हणालास की होळीचा उत्साह आणि आनंद आता आज फक्त आपल्या राज्यातच नाही तर देशभरात आपल्याला तो उत्साह आणि आनंद पाहायला मिळतो। मी आता बीडीडी चाळीत उभा आहे आणि इथे जर तू जसं सांगितलंस की जो मुंबईमध्ये टोरेस बँकचा जो घोटाळा झाला त्या घोटाळ्याचा राक्षस जो आहे तो या होलिका दहनात दहन केला जाणार आहे। कारण या राक्षसाने मुंबईकरांचा गेल्या काही महिन्यापासून त्यांची झोप उडवली होती। जादा व्याजदर, त्या व्याजाच्या पैशातून त्यांना मिळणारे हिरे, असा या सगळा मोठा स्कॅम होता आणि या स्कॅममधून मुंबईकरांचे करोडो रुपये गेले आणि अशा त्या स्कॅमला ते मुंबईकर बळी पडला। तो जो हव्यास होता तो हव्यास देखील या होलिका दहनात दहन केला जाणार आहे। अशा प्रकारचं सगळं जे आहे ते या बीडीडी चाळीत आपल्याला पाहायला मिळते। वेगवेगळे नेहमीच आपल्याला समाज प्रबोधन करणारे ते विषय या होलिका दहनाच्या वेळेस आपल्याला पाहायला मिळतात। खास करून बीडीडी चाळीमध्ये नक्कीच प्रत्येक होळी ही वेगळी असते, हे वैशिष्ट्यपूर्ण असते। त्याचप्रमाणे बीडीडी चाळीची ही होळी यावेळी देखील तेवढीच विशिष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते।